केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे जाण्यासाठी फक्त 2 तास लागणार असल्याची घोषणा केली होती। मात्र ही घोषणा आता फक्त कागदावरच असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण अद्याप या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही आणि त्यामुळे हे काम कधी सुरू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। NHAI, MSRDC आणि PWD या संस्थांचे अधिकारी या रस्त्यांबद्दल काही बोलायला तयार नाहीत। दुसरीकडे या ठिकाणी सध्या आहे त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं 4 ते 5 तासांच्या प्रवासाला 6 तासांहून अधिक वेळ लागतोय। त्यामुळे नव्या रस्त्याऐवजी सध्या जो जुना मार्ग आहे तो तरी दुरुस्त करून रस्ता वेगवान करा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। एवढी ट्रॅफिक राहते का जाऊस तर समजा जिथं आपल्याला 4 घंटे लागणार आहे तिथं आपल्याला 6 घंटे लागत्या। पण मग असं आहे का जे सरकारने जे आता तो जो मोठा रोड जो सांगितलेला होता तो रोडचा समजा जर लवकरात लवकर जर झाला तर तो चांगला होईल, कारण कहून का आपले टायमिंग वाचते आणि त्याच्यामध्ये समजा काही इमर्जन्सी राहतं कधी काही राहतं तर ते समजा लवकरात लवकर झालं तर चांगलं होईल। गडकरी साहेबांनी जर त्वरित मार्गी लावला तर प्रवाशाचा वेळ वाचेल। जसे की अपघाती लोकांना समजा काही मेडिकलसाठी पुण्याला जावं लागतं त्यांचा वेळ वाचेल, ऑफिशियल कामासाठी वेळ जावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ट्रक ड्रायव्हर, भाजीपाल्यावाले, दूधवाले हे वेळेत पुण्याला पोहोचतील। ह्याच्या घाटासारखे जे रस्ते जिथं लंब्या ट्रक लवकर ओव्हरलोड ट्रक लवकर घाट चढत नाही त्या ठिकाणी त्यांना त्या रस्त्यामुळे जास्त फायदा होईल, ते लवकर पोहोचतील। पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक कनेक्शन म्हणजे ऑटोमोटिव्ह हब, दोन्हीकडे ऑटोमोटिव्ह हब असल्यामुळे मालाची देवाणघेवाण ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। किंबहुना हा जर महामार्ग उशिरा झाला तर इथला औद्योगिक विकास काही प्रमाणात खुंटण्याची शक्यता नाकारता येणार नाही।